राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बरीच पॉप्युलर झालेली आहे आणि राज्य सरकारने या योजनेचं बरंच प्रसारीकरण केलेलं, प्रसिद्धी केलेली आहे। त्यामुळे वाडा तांडे असतील किंवा ग्रामीण भागातील डोंगराळ भागात सुद्धा ही योजना पोहोचलेली आहे आणि विशेष म्हणजे या योजनेची माहिती देण्यासाठी राज्य सरकारातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी जात आहेत, जिल्हास्तरीय मेळावे घेत आहेत। महिला सक्षमीकरण मेळाव्याच्या माध्यमातून राज्य सरकारने घेतलेल्या या लाडकी बहीण योजनेची माहिती देतात। आज जळगावामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि नेमकी ही योजना काय आहे, या योजनेसोबत अजून कोणत्या योजना ज्या आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आपण बघतोय। महिला आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात, काही महिलांतून आपण समजून घेऊया की नेमकी ही योजना काय आहे आणि या योजनेमुळे त्यांना काय फायदा होणार आहे। ताई, तुम्ही कुठून आलात? सर, मी बुद्रुक या गावातून आले। काय लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणणं आहे? तुम्ही सरपंच आहात, गावातील महिलांबद्दल काय भावना? सर, आम्हाला कौतुक वाटतं मुख्यमंत्री साहेबांचं की त्यांना आम्हाला मुख्यमंत्री योजनेमध्ये 15,00,000 रुपये महिना दिला। आम्हाला त्यांनी स्वावलंबी बनवले, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। मुख्यमंत्री साहेबांची शक्य नाही पण पंक्यावरही आहोत, आमच्याकडे कोटी कोटी धन्यवाद साहेब। बरं, ही योजना चांगली आहे, लोक महिला भरपूर फॉर्म भरतात, अडचणी सुद्धा येतात, काय काय अडचणी आहेत? हो, अडचणी आहेत महिलांना, कोणाचा आधार मोबाईल नंबर लिंक नसतो किंवा बाहेरचे जे दाखले असतात त्याच्यावरती नाव वगैरे चेंज करावं लागतं, अशा भरपूर अडचणी येत आहेत। पण आणखी महिला काय म्हणाली या योजनेबद्दल, काय म्हणणं आहे? शासनाने आम्हाला योजना दिली, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला किती जागृती झालेली, योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचलेली आहे का तुमच्या गावात? काही महिलांना अडचण पण येते, पण तरी त्या पण आणखी काही महिला तुमचं नाव सांगा, तुम्ही सरपंच आहात, काय म्हणणं आहे तुमच्या या योजनेवर? माझं नाव विश्वास भावस्कर, जामनेर जिल्हा जळगाव। मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गाव पातळीवर सीआरपी म्हणून कार्यरत आहे। सीआरपी ही गावाची काम करणारी व्यक्ती म्हणून ही गावात ओळखली जाते। योजना अनेक महिलांना भरायची, सगळ्यांना फॉर्म भरायचे आहेत, काय अडचणी येतात ग्रामीण भागात? महिलांना फॉर्म भरण्यासाठी महिलांकडे ज्या गरीब महिला आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसतो आणि म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा ग्रामसेवक किंवा तलाठी आपणकडेच निघला जातो आणि ज्या गरीब किंवा हे महिला आहेत त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी खूप अडचणी येतात। आपण बघतोय की आणखी महिला आहेत, लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, योजना कशी? खूप छान आहे सर, पण डॉक्युमेंट्स आणि रेंजमुळे खूप जणांना प्रॉब्लेम येतोय। आम्ही सीआरपी महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे फॉर्म भरून घेतले, ऑनलाईन पण भरले, पण सबमिट व्हायला खूप प्रॉब्लेम येतोय आणि कागदपत्र डॉक्युमेंट जोडायला खूप प्रॉब्लेम येतोय। पण आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन सर्व महिलांचे आम्ही फॉर्म भरून आता फक्त मान्यताची वाट बघतोय। ही योजना तुम्ही भागात राहता, त्या भागातल्या महिलांपर्यंत पोहोचली व्यवस्थित? हो, आम्ही सीआरपीने आमच्या बचत गटाच्या व इतर महिलांच्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचलेली आहे, सर्वांपर्यंत ही योजना दिलेली आहे व सर्व महिलांच्या आम्ही तंतोतंत फॉर्म भरून घेतलेले आहे। बरं, ही योजना ऑनलाईन भरायची आहे, महिलांना काय अडचणी येतात? ग्रामीण भागातील महिला असतील त्यांना अडचणी काय येतात? ग्रामीण भागातील महिलांना फक्त रेंजचा प्रॉब्लेम हीच अडचण आहे सर, बाकी काहीच अडचण नाही। नेटचा प्रॉब्लेम, नेट अच्छा, लाईट नसल्यामुळे मोबाईल नेट नसल्यामुळे मोबाईलचे नेटमुळे मोबाईलवर फॉर्म भरता येत नाही। सरकारने याच्यासाठी काय केलं पाहिजे? सरकारने त्याच्यासाठी गावोगावी नेटवर्क केलं पाहिजे, हीच उपलब्ध करून दिलं पाहिजे। ताई, आपण कुठून आला? आपण कुठून आलेला? ग्रामपंचायत।
काय म्हणणं आहे तुमचं? लाडकी बहीण योजना ही पॉप्युलर झालेली आहे, महिलांपर्यंत पोहोचलेली आहे. लाडकी बहीण ही योजना अनेक महिलांपर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या योजनेत? प्रत्येक महिन्यापर्यंत पोहोचले पाहिजे. काहीतरी आर्थिक मदत होईल महिलांना. पण ही योजनेचे फॉर्म अनेक महिलांना भरायचे आहे. काय अडचणी येतात? इंटरनेट असेल, काय ग्रामीण भागात अडचणी आपण आणखी काय महिलांकडे आपण जाऊया. नेमकं काय महिलांचं म्हणणं आहे? कारण या योजना प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचलेली. ताई काय म्हणणं? लाडकी योजनेबद्दल फार उत्सुकता आहे महिलांमध्ये, अनेक महिला फॉर्म भरतायत, काय म्हणणं? नाही, प्रत्येकाने तर फॉर्म भरले. आमच्या इथं बऱ्याच महिलांचे फॉर्म भरले गेले आणि ते एक चांगलंच मुख्यमंत्री साहेबांनी चांगली योजना आणली. आता महिलांना इतका म्हणजे आपल्याविषयी इतका अभिमान वाटतो. जर एखादा नवरा दारू पिऊन जर त्रास देत असेल तर ती महिला सांगू शकते की मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, मला त्रास दिला तर मी मुख्यमंत्र्याला सांग. असं होते ग्रामीण भागात? हो, होतं ग्रामीण भागात. धमकी देती जाते सरळ हो, ते मुख्यमंत्र्यांकडे. हो, आता प्रत्येक महिलालाच वाटतं की मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. हा एक आत्मविश्वास आला महिला, आत्मविश्वास आला त्याच्यामुळे. आणि स्वावलंबी बनल्या महिला. आणि ज्या महिनाभर शेतात राबत होत्या त्यांना आता 4 दिवस 8 दिवस तरी आराम भेटेल. 1,500 भेटले म्हणजे त्यांचं 8 दिवसाची मजुरी असेल ती, त्यामुळे त्यांना 2-4 दिवस तरी महिन्यातून आराम करायला भेटेल. नवऱ्यांना धमक्या दिल्या जातात? हो, देतात. ग्रामीण भागात देतात. हसत म्हणा किंवा रागात म्हणा देतात. बरे अनेक महिलांना ही योजना घ्यायची आहे, फॉर्म भरायचे, अडचणी सुद्धा येतात. काय अडचणी? अडचणी ऑनलाईन मुळे येतात. कधी कधी नेट नसतं, कधी कधी रेंज नसते, त्याच्यामुळे अडचणी येतात. निश्चितपणे ग्रामीण भागात इंटरनेटचा भाग आहे. तुम्ही काहून हसू लागले? तुम्ही धमकी दिली की काय नवऱ्याला? मुख्यमंत्र्याला? नाही, मी सरपंच ताई आहे. कशी आहे योजना? कशी योजनाचं भावाने माझ्या भावा चांगली योजना काढली. बहिणींना भावाला आशीर्वाद आहे बहिणीचा. पुढच्या वर्षी भावाचं राज्य येऊ, बहिणीचं राज्य माझ्या भावाला सुख संपत्ती नांदो, आयुष्य लाभो ही माझी विनंती. तुम्ही किती महिलांचे फॉर्म भरून घेतले? आमचा भाग सर्व 100% फॉर्म भरले गेले. हो, बघितलं आपण या ठिकाणी गमतीचा भाग. जर नवरा दारू पिऊन पत्नीला जर त्रास देत असेल तर ती नवऱ्याला धमकी देते की दारू पिऊन त्रास द्यायचा नाही, नाहीतर मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेन. या योजनेवर राजकीय दृष्टिकोनातून टीका होत असेल, टिप्पणी होत असेल. मात्र काही महिलांच्या बाबतीत ही योजना एक बळ देणारी असू शकते, आत्मविश्वास वाढवणारी असू शकते आणि मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट काही बोलता येतं. त्यामुळे महिलांमध्ये हिंमत सुद्धा या योजनेमुळे येऊ शकते. हे मी मनाने म्हणत नाही. या सगळ्या महिलांशी बोलल्यानंतर एकच गोष्ट जाणवलेली आहे की ही योजना तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये एक आत्मविश्वास जागृत झालेला दिसतोय. या योजनेवर किंवा या सरकारच्या योजनेवर किंवा मागच्या सरकारच्या योजनेवर, त्याच्या आधीच्या योजने, प्रत्येक योजनेवर टीका होत असते. मात्र ती योजना यशस्वी करायची की नाही करायची जनतेच्या हातात. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जळगाव.